नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता वल्लरीने आपला पाय मुरगळल्याचं नाटक केलेलं असतं. ती म्हणत असते, आकाश, अरे माझा पाय खूपच जास्त दुखतोय रे, चल मला डॉक्टरांकडे घेऊन चल. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आकाश सर चला, आपण दोघेजण आधी इथे मामींना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया, त्यानंतर आपण इनॉग्रेशनला जाऊ. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, तू कशाला येतेस माझ्याबरोबर, तुला यायची गरज नाही आहे, कळलं ना. आकाश आहे ना, तो एकटा मला घेऊन जाईल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आकाश सर प्लीज चला उठा आणि तुम्ही तरी मामींना डॉक्टरांकडे घेऊन जा. हवं तर मी नाही येत, मी एक काम करू का, मी इनॉग्रेशनला पुढे निघून जाते, त्यानंतरला तुम्ही मामींना डॉक्टरांकडून घेऊन आल्यानंतर तुम्हीसुद्धा या, मी पुढे जाते. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही ईश्वरी नको, दादाने काय सांगितलंय तू बघितलंस ना, त्याने तुझी रिस्पॉन्सिबिलिटी मला दिली आहे, त्यामुळे प्लीज तू एकटी जाऊ नकोस, तुला जर काही झालं तर दादा माझ्यावरती रागवेल. तेव्हा वल्लरी म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघांचं, तुम्ही आता बोलतच बसणार आहात का, की मला आता डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन जाणार आहात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आकाश सर चला, तुम्ही आधी मामींना घेऊन जा बरं. तेव्हा इथे आकाश आणि ईश्वरी दोघेजण आता वल्लरीला रूममधून बाहेर घेऊन येतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आता वल्लरीला घेऊन जातो. तेव्हा इथे ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते, की आकाश सर तुम्हाला असं वाटतंय की माझ्या जीवाला धोका घराच्या बाहेर आहे, पण खरं तर माझ्या जीवाला धोका या घरामध्ये जास्त आहे, तुम्हाला नाही माहिती आकाश सर. तेवढ्यातच इथे अर्णव म्हणत असतो, की वा मामी वा, काय ॲक्टिंग करताय तुम्ही इथे पाय मुरगळल्याची. बरं झालं तुम्ही आकाशला घेऊन आता बाहेर निघून गेलात. आता माझी मूर्ख बायको गोळ्या घेऊन शांतपणे झोपली. ती काय आता 4-5 तास तरी उठणार नाही आहे. आता राहिला प्रश्न अनिताचा. आता अनितालासुद्धा काहीतरी कारण काढून आता बाहेर पाठवलं पाहिजे. एकदा का ती बाहेर गेली की फक्त मी आणि माझी इंदोरी जिलेबी. चला, माझ्या इंदोरी जिलेबीसाठी आता मी मस्त तयार होतो, असं इकडे राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, की आता घरामध्ये मी एकटीच आहे आणि तो नराधम नक्कीच इथे मला त्रास देण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा ईश्वरी लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्य आलेली असते आणि ती अर्णवला म्हणत असते, की यार, इथे आपली PR कंपनीसुद्धा आलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मीडियासुद्धा आलेली आहे. आपण त्यांना जास्त वेळ वेट करू शकणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर इनॉग्रेशनला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे लावण्याला आठवण करून देतो आणि तो म्हणतो, मी आधीच सांगितलं होतं ना, मी सिंदूर आल्याशिवाय मी इनॉग्रेशन करणार नाही म्हणून. जोपर्यंत इथे मी सिंदूर येत नाही तोपर्यंत इथे आता इनॉग्रेशनला सुरुवात होणार नाही, हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता म्हणत असते आपल्या रूममध्ये, तो नराधम इथे कधी येऊ शकतो, मला घाबरून जमणार नाही आहे, मला इथे अलर्ट राहावंच लागेल आणि त्या नराधमाला धडा शिकवावा लागेल. तर इथे आता लावण्य म्हणत असते, की यार, काहीही झालं तरीसुद्धा इनॉग्रेशनला ती मिडल क्लास मुलगी इथे काही पोचणार नाही आहे, तुला इनॉग्रेशन माझ्याबरोबरच करावं लागणार. तेव्हा इथे अर्णव हळूच म्हणत असतो, की मी सिंदूर, अगं कधी येतेस तू, तू इथे आलीस ना की तुझ्याबरोबर इनॉग्रेशन करायला मला मज्जा येणार आहे, खूप मज्जा येणार आहे तो आल्यानंतर. तेव्हा इथे आता राकेश छान तयार झालेला असतो, परफ्यूम वगैरे तो आता मारतो आणि म्हणत असतो, की माझ्या इंदोरी जिलेबीबरोबर मला तर आता खूपच जास्त मज्जा येणार आहे. बरं झालं अर्णव, तू इनॉग्रेशनच्या निमित्ताने मामांनासुद्धा घेऊन गेलास. तिथे आता मामी आणि आकाश ते दोघेजणंसुद्धा बाहेर गेलेत. आता इथे अनितालासुद्धा घरातून बाहेर काढतो आणि मग माझी इंदोरी जिलेबी लवकरच माझ्या मिठीत असणार आहे. ही माझी बावळट बायको, अगं किती आंधळा विश्वास ठेवशील गं माझ्यावरती, इतका आंधळा विश्वास ठेवतेस आणि मी देईन त्या गोळ्या खात असतेस. आता 4-5 गोळ्या दिल्यात तुला, त्याने तू आता 4-5 तास तरी काही उठणार नाही आहेस. तू इथे आता शांतपणे झोपणार आहेस आणि तिथे मी माझ्या इंदोरी जिलेबीची झोप उडवणार आहे, असं इकडे आता राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी घाबरलेली असते. ती म्हणत असते, की इथे रूममध्ये एकटं थांबण्यापेक्षा मी जाऊन अनिता ताईंबरोबर गप्पा मारते.
अंजलीताईंबरोबर जाऊन बसले असते, पण त्या तर आता झोपल्यात ना. इथे आता घरामध्ये कुणीच नाही आहे आणि तो राकेश या संधीचा फायदा नक्कीच उचलेल. त्यामुळे मी जाते आणि अनिताताईंबरोबर गप्पा मारत बसते. तेव्हा इथे ईश्वरी येते आणि अनिताबरोबर गप्पा मारत असते आणि त्याचबरोबर तिच्या घरातल्या लोकांबद्दल सुद्धा बोलत असते. तेव्हा राकेश म्हणत असतो, "वा ईश्वरी वा, किती छान तयार झाली आहेस. मला माहिती आहे तू अनिताबरोबर का बोलायला आली आहेस, पण आता अनितासुद्धा थोड्या वेळात इथून बाहेर जाणार आहे. शेवटीला तुला माझ्या मिठीत तर यावंच लागणार आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी पुन्हा म्हणते की अर्णव सरांना फोन करून सांगू का, यायला उशीर होईल म्हणून. आकाश सर मामींना घेऊन डॉक्टरकडे गेलेत हे सांगितलं तर उगाच अर्णव सरांना टेन्शन येईल. पण जर अर्णव सरांना नाही सांगितलं तर त्यांना अजून टेन्शन येईल आणि नंतर कळलं तर उगाच चिडचिड करत बसतील. घरामध्ये नक्की काय चाललंय हे आता अर्णव सरांना फोन करून सांगितलंच पाहिजे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "अनिताताई, तुम्ही इथेच थांबा हां, मी लगेच माझा फोन घेऊन येते." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी फोन आणायला गेल्यानंतर इथे राकेश लगेचच येतो आणि म्हणत असतो की "अनिताताई, हे घ्या, हे घ्या. मला जे काही सामान आणायचं आहे ना, ते याच्यामध्ये लिस्ट करून दिली आणि हे पैसे दिलेले आहेत. मला हे सामान हवं आहे. ही औषधं आत्ताच्या आत्ता मला हवी आहेत. तुम्ही मार्केटमध्ये जा आणि घेऊन या." तेव्हा इथे अनिता म्हणत असते, "पण अंजलीताई." तेव्हा राकेश म्हणतो, "अंजलीची काळजी करू नका. मी आहे की नाही इथे. तुम्ही जाऊन मला जे जे काही हवं आहे ना, ते फक्त वेळेत घेऊन या." असं आता राकेशने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामा येतात. ते सुद्धा अर्णवबरोबर आता कामानिमित्त बोलत असतात. आपल्या PR कंपनीकडून कोण कोण आले, इथे आता कुठले नवीन क्लायंट आलेले आहेत. तर इथे आलेले क्लायंट म्हणत असतात की अर्णवराजे शिर्के, अहो तुमच्या विंटर कलेक्शन लॉन्चच्या आधीच तुमच्या या लॉन्चिंगचा गवगवा आहे. सगळीकडे तुमच्या लॉन्चिंगची चर्चा आहे. खूपच उत्तम. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आलेल्या माणसांबरोबर बोलण्यात बिझी असतो. तेवढ्यातच इथे लावण्या अर्णवचा फोन घेते आणि तो स्विच ऑफ करून टाकते. कारण इथे ईश्वरीचा अर्णवला फोन येऊ नये म्हणून आणि अर्णवने सुद्धा ईश्वरीला फोन करू नये म्हणून. आता इथे अर्णवचा फोन लावण्याने स्विच ऑफ केल्यानंतर ईश्वरी अर्णवला फोन करत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, "हे काय, अर्णव सरांचा फोन स्विच ऑफ का येतोय?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्य म्हणत असते, "ए यार, अजून किती वेळ थांबायचं आहे आपण?" तेव्हा अर्णव म्हणतो, "फक्त 1 मिनिट थांब. मला ईश्वरीला फोन करून विचारते ती कुठपर्यंत आले म्हणून." तेवढ्यातच इथे पुन्हा क्लायंट येतात. पुन्हा अर्णवचा फोन करणं राहून जातं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी सारखा फोन ट्राय करत असते, पण अर्णवचा फोन काही लागत नाही. फोन लावत असताना ती आता रूममधून बाहेर येऊन बघते तर काय, इथे राकेश अनिताला पैसे देत असतो आणि तिला बाहेर जायला सांगत असतो आणि म्हणत असतो की या सगळ्यातली एक एक वस्तू माझ्यासाठी महत्त्वाची आहे. प्रत्येक वस्तू घेतल्याशिवाय घरी परत यायचं नाही. मला या सगळ्या वस्तू अगदी वेळेत हव्या आहेत. कळलं तुला? जोपर्यंत सगळ्या वस्तू मिळत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही." तेव्हा अनिता आता मार्केटमध्ये निघून गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते की अच्छा, म्हणजे हा राक्षस अनिताताईंना सुद्धा घरातून जायला सांगतोय. म्हणजे आता या संधीचा फायदा हा उचलणारच. घरामध्ये कुणी नाही आहे म्हणजे मला हा त्रास देण्याचा प्रयत्न करणारच. तेव्हा इथे ईश्वरी घाबरलेली असते आणि ती लगेचच धावत पळत आपल्या रूममध्ये निघून जाते आणि कडी वगैरे लावून घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी रूममध्ये गेल्यानंतर इथे राकेश आता म्हणतो की चला, माझ्या इंदोरी जिलेबीला आता लवकरात लवकर माझ्या मिठीमध्ये घ्यायला हवी आणि तो घराचा मेन दरवाजा बंद करून टाकतो. घराचा मेन दरवाजा लावल्यानंतर इथे ईश्वरीसुद्धा घाबरलेली असते. ईश्वरी म्हणत असते की "अरे देवा, आता काय करू मी? अर्णव सरसुद्धा कामामध्ये बिझी आहेत. त्यांचा फोनसुद्धा लागत नाही आहे आणि इथे अंजलीताईसुद्धा आता शांत झोपल्या असतील आणि अनिताताईंना त्याने मुद्दामून घरातून जायला सांगितलंय आणि आता हा मला त्रास देण्याचा प्रयत्न करणार. गणूबाप्पा, काय करू मी? गणूबाप्पा, माझ्यावरती तुमचा आशीर्वाद राहू द्या. या नराधमाला आता धडा शिकवायलाच हवा. ती ताकद आता मला तुम्ही द्या." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवचा फोन टेबलवरती राहिलेला असतो आणि त्याचं लक्ष आपल्या फोनकडे जातं. तो म्हणत असतो की "मिस इंदौर अजून कशी आली नाही आणि तिचा फोनसुद्धा येत नाही आहे. सगळं काही ठीक असेल ना?"
तेव्हा इथे लावण्य आता अर्णवकडे बघत असते आणि ती म्हणत असते, तू कितीही वाट बघ यार, पण आज इथे तुझी मिस इंदोर काही येणार नाहीये. तेव्हा इथे राकेश म्हणतो, चला मेन दरवाजा तर लावून घेतला, आता सगळे दरवाजे आणि खिडक्या आहेत ना त्यासुद्धा लावून घेतो, जेणेकरून माझी इंदोरी जिलेबी पळून जाता कामा नये. सगळे दरवाजे खिडक्या लावून घेतल्यानंतर इथे आता राकेश ईश्वरीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामा म्हणत असतात की अर्णव, अरे हे बघ कोण आले, आपल्या PR कंपनीकडून माणूस आलेला आहे. मागच्या वेळेला तुमचा कपल इंटरव्ह्यू बघितला ना, त्याची हवा आता सगळीकडे झालेली आहे. त्याच्याबरोबरच आता तुमचा पुन्हा एकदा कपल फोटो हवा आहे, ज्यामुळे तुमचा गवगवा सगळीकडे अजूनच वाढेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवचा फोन टेबलवरती असतो. तेव्हा लावण्या म्हणत असते की हा फोन फक्त ARच्या हातामध्ये जाता कामा नये. जोपर्यंत इनॉग्रेशन होत नाही तोपर्यंत ARला कळता कामा नये की त्याचा फोन इथे स्विच ऑफ करण्यात आलेला आहे. तेव्हा इथे अर्णव आता फोन घेण्यासाठी येतो. तेव्हा लावण्या पुन्हा त्याला इथे डिस्टर्ब करण्यासाठी येते, जेणेकरून अर्णवचं बोलणं ईश्वरीबरोबर होणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नवीन इन्व्हेस्टर आलेले असतात आणि ते इन्व्हेस्टर आता अर्णवबरोबर बोलत असतात. तेव्हा ते म्हणतात की बरं झालं मिस्टर अर्णव राजे शिर्के, तुमचा आवाज परत आला, नाहीतर पुन्हा तुमच्या बायकोला तुमचा आवाज बनावं लागलं असतं. पण काय तुमची वाईफ कुठे आहे, येणार आहे की नाही इनॉग्रेशनला? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही येणार आहे ना, मी तिचीच वाट बघतोय. तिच्याबरोबरच मी इथे नवीन लॉन्चिंगचं इनॉग्रेशन करणार आहे, तिचीच वाट बघतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्याचं आता बोलणं चालू असतं आणि तेवढ्यातच ईश्वरीने एक ट्रिक शोधून काढलेली असते. ईश्वरी काय करते प्रेक्षकांनो, आता इथे घरामध्ये सगळीकडे ती धूप दाखवत असते. धूप दाखवत असताना सगळीकडे ती आता फिरत असते आणि सगळीकडे धूप दाखवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश येतो आणि म्हणतो, अरे ईश्वरीजी, हे काय करताय तुम्ही? ह्या वेळेला तुम्ही आता घरामध्ये सगळीकडे धूप दाखवताय का? तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कितीही आता इथे देवाचा धावा केलात ना, तरीसुद्धा तुम्हाला माझ्या तावडीतून कुणीही वाचू शकणार नाही आहे. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला ईश्वरीची आठवण येते आणि तो म्हणतो, काय झालं असेल, अजून इथे आकाश आणि ईश्वरी दोघेजण कसे काय आले नाहीत? म्हणून इथे अर्णवला काळजी वाटत असते. तर इथे ईश्वरी म्हणत असते, ए राक्षसा, अजिबात माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोसा. तेव्हा राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी, असं कसं बोलताय तुम्ही की जवळ यायचं नाही म्हणून? तुमच्या जवळ येण्यासाठी मी किती आणि काय काय केलं आहे तुम्हाला नाही माहिती. तू जोपर्यंत माझी होत नाही ना, तोपर्यंत मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. आणि आज तर इथे अर्णवसुद्धा नाही आहे तुला वाचवायला, तुला प्रोटेक्ट करायला. आणि कोण कशाला हवं आहे तुला वाचवायला? हे बघ ईश्वरी, तुझ्यासाठी मी काय केलं हे तुला बरोबर माहिती आहे. आणि जर तू आता स्वतःहून माझ्या मिठीत आलीस आणि मला जे हवं आहे ते दिलंस ना, मग कशाला इथे कुणाची गरज आहे? आणि आरडाओरडा करायची सुद्धा काही गरज नाही आहे. कारण तुझं हे आरडाओरडा ऐकायला घरामध्ये कुणीच नाही आहे. अर्णव पण नाही आहे. आकाश गेलं आहे मामींना डॉक्टरांकडे घेऊन. अनितासुद्धा गेली बाहेर. मी तिला पाठवलं, काहीतरी मला सामान आणायचं आहे ना म्हणून. आणि इथे माझी अंजली, माझी बावळट बायको, ती आता 5-6 तास तरी काय उठणार नाही आहे, कारण तिला दिल्यात मी गोळ्या. त्यामुळे ती काय आता लवकर उठणार नाही. आपल्या दोघांकडे आता वेळच वेळ आहे. तू कितीही ओरडलीस ना, तरीसुद्धा तुला वाचवायला इथे कुणीही येणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा ती म्हणते, ए लांब राहा, लांब राहा. तेव्हा राकेश म्हणतो, असं कसं लांब राहू? बरं ठीक आहे, हे बघ मी लांब राहतो, तू माझ्या जवळ ये. ये ना, तू माझ्या मिठीत ये. अगं ईश्वरी, कशाला इकडे तिकडे पळतेस आणि उगाच वेळ वाया घालवतेस? कारण ईश्वरी आता इकडे तिकडे पळत असते, त्याला आपल्या आजूबाजूलासुद्धा फिरकू देत नसते. तेव्हा राकेश म्हणत असतो, माझी इंदोरी जिलेबी, अगं किती वाट बघितली तुझ्यासाठी माहिती आहे का? आणि हे बघ, आज काहीही झालं ना, तरीसुद्धा तू माझ्या मिठीत असशील, अशी मिठीत असशील. आणि जर तू माझ्या मिठीत नाही आलीस ना, तर तुला माहिती आहे मी काय करेन? ती अंजली आहे ना, अंजली, तिला कायमचं वर पाठवेन, कायमचं वर. नाहीतर एक काम करू का, तू अशी माझ्या मिठीत आलेली जर माझ्या बायकोने बघितलं ना, तर तिला मारायची सुद्धा गरज लागणार नाही. कारण तिने तुला आणि मला एकमेकांच्या मिठीत बघितलं की तसाही तिला हार्ट अटॅक येईल. आणि एकदा का तिला हार्ट अटॅक आला की ते आपोआपच जाईल ना ढगामध्ये.
तेव्हा आता अजिबात इथे वेळ वाया घालू नकोस, तर ये लवकरात लवकर इकडे ये. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "ए राक्षसा, लांब राहा माझ्यापासून, लांब राहा, नाहीतर मी आरडाओरडा करेन." आणि ती अंजलीताई, अंजलीताई, अनिताताई असं जोरजोरात ओरडत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, की "मी सिंदूरचा फोन का येत नाही तो म्हणतो, "1 मिनिट, सगळेजण थोडी वाट बघा. माझी बायको अजून इथे आलेली नाही आहे." तेव्हा मी जरा 1 मिनिटामध्ये तिला फोन करून विचारतो, की ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे. इफ यू डोंट माइंड, प्लीज तुम्ही सगळेजण थोडा वेळ वाट बघा. आणि त्यानंतर इथे अर्णव आपला फोन काढतो. बघतो तर काय, तर इथे फोन असतो स्विच ऑफ. कारण तो मूर्खपणा लावण्याने केलेला असतो. तेव्हा इथे अर्णव आता फोन स्विच ऑन करतो आणि त्यानंतर बघतो तर काय, इथे आता ईश्वरीचे हवे तेवढे मिस कॉल्स आलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, की "मी सिंदूरचे इतके मिस कॉल्स?" राकेश आणि त्यानंतर अर्णव लगेचच ईश्वरीला फोन करतो. पण आता ईश्वरीचा फोन हा रूममध्ये राहिलेला असतो. तिचा फोन काही लागत नाही. त्यानंतर इथे अर्णव म्हणतो, "हे काय? मी सिंदूर का फोन उचलत नाही आहे?" तेव्हा इथे पुन्हा आता अर्णव आकाशला फोन करतो आणि विचारत असतो, की "आकाश, अरे कुठे आहात तुम्ही?" तेव्हा आकाश म्हणत असतो, की "दादा, अरे इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे." तेव्हा अर्णव म्हणत असतो, "काय झालं आहे? तू मला कधी सांगणार आहेस प्रॉब्लेम झाला आहे ते?" सगळे आता इन्व्हेस्टर्स वाट बघत असतात आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने अर्णवला सांगितलेलं असतं, की "इथे मम्माचा पाय मुरगळला म्हणून मी तिला घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो आणि ईश्वरी घरीच आहे." घडलेला सगळा प्रकार आता आकाशने अर्णवला सांगितलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव बघा पूर्णपणे आता टेन्शनमध्ये येतो. कारण त्याला कळतं, जर आकाश घरामध्ये नाही आहे, ताई जर आता झोपली असेल, तर मग घरामध्ये फक्त मी सिंदूर एकटी आहे आणि तो राजेश आहे. त्यामुळे तो काहीही करू शकतो, हे आता अर्णवला कळलेलं असतं. त्यामुळे अर्णवच्या पायाखालची प्रेक्षकांनो आता जमीनच सरकते. तेव्हा इथे अर्णव आता सारखा ईश्वरीला फोन करत असतो आणि तेव्हा लावण्याला कळतं, की आता ARला कळलं असेल, की ईश्वरी एकटी घरी आहे. त्यामुळे तो घरी जाण्याचा प्रयत्न करूच शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, की "ईश्वरी, आता तू आहे ना कायमची माझी व्हायला हवी आहेस. जोपर्यंत इनॉग्रेशनवरून अर्णव परत येत नाही, तोपर्यंत तू माझी झालेली असशील. आणि एकदा का तो परत आला, की तो बघेल आता तू त्याची ईश्वरी राहिलेली नाही आहेस, त्याची मिस इंदोर राहिलेली नाही आहेस, तर तू माझी इंदोरी जिलेबी झालेली आहेस. हे अर्णवला आल्या कळेल. तू फक्त आणि फक्त माझी आहेस." असं राकेश म्हणत असतो. "आणि जर तू माझी नाही झालीस ना, तर मी त्या अंजलीला सोडणार नाही. त्या अंजलीला मी जास्तीत जास्त त्रास देणार. कळलं तुला? तेव्हा आता बास झालं इकडे-तिकडे पळवणं. ये लवकरात लवकर इकडे ये. माझ्या मिठीत ये." तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, "ए, लांबच राहायचा, लांबच राहायचं." तेव्हा राकेश म्हणतो, "काय? तू माझ्या अंगावरती ओरडशील? माझ्यावरती ओरडशील तू? हे बघ, तू माझ्यावरती कितीही ओरडलीस ना, तरीसुद्धा चालेल. पण आता वेळ वाया घालवू नकोस. चल लवकरात लवकर इकडे ये. मला काय हवंय ते तुला बरोबर माहिती आहे. मग मला जे हवंय ते तू मला दे ना. कशाला मला वाट बघायला लावतेस? कशाला मला इकडे-तिकडे तुझ्या मागे धावत पडायला लावतेस?" तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, "लांब राहा, लांब राहा माझ्यापासून. नाहीतर बघा, चांगलं होणार नाही. त्याचे परिणाम खूपच जास्त वाईट होतील." तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, "अगं ईश्वरी, असं काय बोलतेस तू? तुला माहिती नाही या दिवसाची मी कधीपासून आतुरतेने वाट बघतोय. कधी हा दिवस माझ्या आयुष्यामध्ये येतोय, या दिवसाची मी वाट बघत होतो. आणि आता फायनली सगळ्या गोष्टी जुळून आल्या आहेत. तू बघितलंस ना, घरामध्ये कुणीही नाही आहे. अंजली झोपली अगं शांतपणे. तिलासुद्धा काही कळणार नाही. आणि अर्णव तर आता ऑफिसला गेलाय ना, तो सुद्धा लवकर येणार नाही. तेव्हा एक काम कर, तू ये बरं, मी इथेच थांबतो, तू माझ्या जवळ ये." आणि तेव्हा इथे राकेश म्हणतो, "हे घे, हवं तर मी आता डोळे बंद करतो." तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता त्याच संधीचा फायदा उचलते. तिने जे धूप तयार केलेलं असतं त्याच्यामध्ये जास्तीचे निखारे असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीने आपल्या हातामध्ये इथे मिरच्या घेतलेल्या असतात, मिरच्या, तिखट मिरच्या, आणि त्या धुपामध्ये ती टाकून देते आणि हवा तेवढा त्याचा धूर तयार करते. स्वतःच्या तोंडावरती पदर घेऊन ती राकेशच्या नाकातोंडात तो सगळा धूर घालवते आणि इथे राकेशला धक्का देऊन ईश्वरी आता दरवाजा उघडून पळून जाते. प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने खूपच उत्तम अशी चलाकी केलेली असते. घाबरण्यापेक्षा तिने आपल्या मेंदूचा पुरेपूर उपयोग केलेला असतो. राकेशला इथे तिने हरवलेलं असतं.
ती आता राकेशला चांगला धूर देते मिरचीचा, त्याला धक्का देते आणि सरळ तिथून बाहेर आता पळून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, धावत पळत ईश्वरी आता गेटच्या बाहेर निघून गेलेली असते. तेव्हा राकेशसुद्धा त्याच स्पीडने तिच्या मागे धावत असतो तिला पकडण्यासाठी. पण प्रेक्षकांनो, ईश्वरी काही मागे वळून एक सेकंडसुद्धा बघत नाही. ती धावत पळत आता बाहेर गेलेली असते. राकेशसुद्धा तिला पकडण्यासाठी बाहेर जातो. पण ईश्वरी आता लगेच रिक्षामध्ये बसते आणि म्हणते, चला चला भैया, लवकरात लवकर चला. आणि रिक्षा इथे आता लगेच सुरू झालेली असते आणि ईश्वरी राकेशच्या तावडीतून प्रेक्षकांनो वाचलेली असते. तेव्हा बघा, इथे राकेशचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो, कारण ईश्वरी शेवटीला त्याला इथे मिरचीची धुरी देऊन पळून गेलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता लावण्य म्हणत असते की यार, अरे कुठे जातोयस तू? एवढे लोक इथे इनॉग्रेशनसाठी जमलेत, वाट बघतायत, आणि तू हे सगळं काही इथे टाकून तू आता ईश्वरीला आणायला जाणार आहेस? सिरियसली? या लोकांना इथे आलेले आहेत, त्यांना काहीच महत्त्व नाही आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की मला लवकरात लवकर तिथे पोचलं पाहिजे अर्णव सरांसाठी, कारण अर्णव सर माझी वाट बघत असतील. तेव्हा इथे लावण्य अर्णवला म्हणत असते की आपण इनॉग्रेशन केलं तर चालेल का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे, चालेल. आणि इथे लावण्या अर्णवच्या हाताला हात लावणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरीने अर्णवच्या हाताला लावण्य हात लावण्याच्या आधीच लावलेला असतो, कारण तो मान तिचा असतो. तेव्हा इथे बायकोच्या अधिकाराने ईश्वरीने योग्य वेळेवरती येत इथे अर्णवच्या हाताला हात लावून आता त्याच्याबरोबर इनॉग्रेशन करणार असते. तेव्हा इथे लावण्याचा पचका झालेला असतो. ती ईश्वरीच्या तोंडाकडे बघतच राहते.